टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हॅलो. सचिन पवार साहेब नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. साहेब मी काय बोलतोय, मी रवींद्र कदम बोलतोय, बर. कोपरखैरणे, नवी मुंबईमधून. हां. साहेब आपले एक बिल्डर आहे पनवेलमध्ये, न्यू पनवेल, तिकडे एक पैसे अडकलेले आहेत 2016 पासून. बर. तर तो फसवणूक करण्याच्या मागे आहे, म्हणजे टाळाटाळ करतोय किती पैसे पैसे? द्यायला. 2.25 लाख ॲक्च्युली आपण 2,35,000 भरले होते. हं. ते मी 10 वेळा तिकडे जाऊन नंतर मग त्यांनी 50,000 कसे तरी दिले, म्हणजे 2,000, 3,000, 5,000 करून. आता 1 वर्षापासून आत्ता देतो, नंतर देतो, असं फक्त तारीखवर तारीख देतोय फक्त. बर. आणि प्रॉपर कुठले तुम्ही? अक्षरशः फसवणूक करतोय. प्रॉपर महाबळेश्वर. बर. ते काय करता मुंबईमध्ये? हां बोला ना सर. मुंबईमध्ये काय करताय म्हणलं? मुंबईला नोकरी करतो साहेब, मी जॉब काय जॉब? करतो. मी ऑफिसला आहे, अकाउंट्समध्ये काम करतो. अकाउंट. हां. अच्छा. कुठल्या अकाउंटमध्ये? कंपनी आपली रिद्धी इलेक्ट्रिकल म्हणून आहे वाशीला, 119मध्ये. बर. तिकडे जॉब करतो. हां. हं. तो बऱ्याच दिवसापासून अशी फसवणूक करतोय तो. हं. तर मी तुमचे ॲक्च्युली बरेचसे हे बघतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला मी. बरेच प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत आतापर्यंत. हं. हं. तर त्यासाठी तुम्हाला फोन केला. बरं. बरं. कुठं पाहिलं होतं प्लॉट तुम्ही? काय बोललात? कुठे घेतलं होतं ॲक्च्युली म्हणलं तुम्ही? यूट्यूबला, आपल्या यूट्यूबला वगैरे तुमचे भरपूर हे आहेत ना. नाही नाही, ते नाही भरपूर म्हणलो. लोक. कुठल्या जागी हां. तुम्हाला हे जे तुम्ही जागा घेणार तर फ्लॅट घेणार पनवेल तुम्ही? पनवेल रूम. फ्लॅट ना? न्यू पनवेल. हां, न्यू पनवेल आहे ना, हं. तिकडे पनवेलमध्येच, न्यू बर. पनवेल साईडला. हां, विचुंबे म्हणून एक गाव आहे, तर तिथे आपण बुक केला होता रूम. आणि तो बिल्डर आहे, तो बोलला 2 वर्षांनी पोझिशन देतो, पण 2 वर्षांनी पोझिशन काय त्याने दिला नाही. हं. त्याच्यामध्ये परत लॉकडाऊन आलं हं. 2020-21ला. तेव्हा मला तो बोलत होता की रजिस्ट्रेशन करा म्हणून, पण तेव्हा नोकरी पण गेलेली आणि सर्वच प्रॉब्लेम, सर्व बंदच होतं ना त्यावेळी. हं. तर मी बोललो साहेब, लॉकडाऊनच्या नंतर आपण बघूया, रजिस्ट्रेशन वगैरे जे काय ते करूया. तर लॉकडाऊन पडल्याने ते मला फोन करत होते, तर मी काय फोन नाही रिसीव्ह केला, कारण त्याला एकदा मी सांगितलं होतं की हं. आपण लॉकडाऊनच्या नंतर करूया म्हणून. हं. तर लॉकडाऊन नंतर मी जेव्हा गावावरून मुंबईला आलो, तेव्हा बोललो रजिस्ट्रेशन करायचं. तेव्हा तो बोलला नाही, तुमचा रूम मी विकला आहे म्हणून तुम्हाला आता रूम भेटणार नाही, आणि हं. तुमचे पैसे द्यायचे तुम्हाला 3 महिन्यांनी भेटतील. तर बोललो ठीक आहे, मी ॲग्री केलं. पण 3 महिन्यांनी साहेब त्याने काही पैसे नाही दिले. हं. मी त्यांना मेसेज केला की 3 महिने झालेत, मला पैसे माझे परत करा म्हणून. हं. तुम्ही बोलल्याप्रमाणे माझ्याकडून त्यांनी ओरिजिनल पावत्या घेतल्या, फॉर्म भरून घेतला कॅन्सलेशनचा. हं. बोललो 3 महिन्यांनी करतो, पण 3 महिन्यांनी काही केलं नाही त्यांनी. हं. परत मी त्यांना एक 7-8-10 वेळा त्यांच्या ऑफिसला जाऊन आलो. माझी हं. आई होती, मी होतो, पण काय त्यांनी प्रॉपर रिस्पॉन्स नाही दिला. ऑफिस कुठे आहे त्याचं? आणि ऑफिस न्यू पनवेलला आहे साहेब. किती पैसे येणार आता? आता आपले जवळजवळ 1,70,000 यायचे आहेत बाकी. 1,70,000 रुपये. बरं. नाव काय त्याचं पूर्ण? हां, संदीप कांबळे म्हणून आहे. संदीप कांबळे. कुठला आहे प्रॉपर तो? तो माणगाव साईडचा आहे बोलतो, म्हणजे तेव्हा त्याने सांगितलं होतं मी माणगाव साईडचा आहे. बरं. आणि आता आम्हाला म्हणतो मग तुम्ही काय करायचं ते करा, हे करा ते करा. मी त्याला बोललो, तुला मला वेगळ्या मार्गाने जायला लावू नकोस, चांगल्यातून पैसे दे म्हणून. मग तो काय करायचं ते करा वगैरे, हं. अशा भाषा. आणि आम्हालाच बोलतो हा धमकी देतो म्हणे, शिव्या देतो म्हणे. हं. बोलतो हं. शिवाय पैसे असल्यावर तू जर चुत्या बनवत असशील समोरच्या माणसाला, आज करतो उद्या करतो करून. हं. हं. अक्षरशः साहेब मी 50-50 वेळा त्याला फोन केलेला आहे, तो रिसिव्ह करत नाही फोन. आता माझा फोन त्याने हे करून ठेवला आहे, ब्लॉक करून ठेवला आहे. बरं. अशी परिस्थिती आहे. आणि की आपली आर्थिक परिस्थिती एवढी उच्च नाही आहे की बाबा ठीक आहे जाऊ द्या गेले, तर असं नाही बोलू शकत सर. अशी परिस्थिती असल्यामुळे थोडंसं एवढं प्रत्येक वेळी तो आपल्याला हे करतोय, हं. म्हणजे फसवणूक केल्याप्रमाणेच करतोय. बरं. जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं तर एक पैसा त्याने दिला नाही अजून मला, हं. हं. 1,70,000 मधला. हां. हं. हं. आणि आता बोलतो मग ते दुसरे होते कोण, मग मी तेव्हा नावाला होता, तर मग तू 50,000 कशाला दिली वरच्या मला, हं. तू हं. पैसे घेतले नाही तर, म्हणजे बरोबर काय ना. म्हणतोय, माझ्या वरचे दुसरे लोक आहेत ते मी नाही तो हां, असं. 7-8-10 लोक दुसरे आहेत, ते पळून गेले, ते जेलमध्ये आहेत, असे आहेत, हं. अशी हं. भाषा करतोय. ऑफिस चालू आहे ना तुला त्याची? ऑफिस चालू असतं, सोरा बिल्डर म्हणून आहे बघा. आपल्या पनवेल स्टेशनच्या बाजूलाच आहे. हं. हं. सोरा बिल्डर म्हणून नाव आहे आता दिलंय बरं. त्याच्या बरं. ऑफिसला. हां. हं. हं. तर
असा प्रॉब्लेम होतोय साहेब. अच्छा, हे गोष्ट म्हणजे लॉकडाऊन मधले. हा नाही 2000 आपण पैसे भरले होते साहेब 2016 मध्ये. बर. तुम्हाला पावत्या पाहिजे तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो मी. हं. त्या पैसे भरलेले आहेत त्या. तुम्हाला 2 ते 3 वर्ष तुम्हाला पोझिशन देतो पण ते काय पॉसिबल नाही झालं त्याच्याने. हं, काम हं. पण त्याचं एकदम धीमे गतीने चाललं होतं. हं, हं. आणि त्यामुळे 2020-21 आलं त्याच्यामध्ये लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन नंतर मग काय तेव्हा सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या, सगळे प्रॉब्लेम झाले होते. बरोबर. मला तर माहिती आहे. आणि तेव्हा काय रजिस्ट्रेशन वगैरे करणं काय आपल्याला शक्य नव्हतं. हं, हं. तर अशी तेव्हा परिस्थिती थोडी डिफिकल्ट होती. हं, हं. नंतर त्याला म्हटलं आता करूया तर नाही बोला, कॅन्सल केला रूम तुमचा, मी दुसऱ्याला दिला हं. असं बोलला. आणि आता पैसे देतात येत नाही, अशी अवस्था आहे. त्यांची मग ऍड वगैरे कुठं पाहिलं होतं त्यांची तुम्ही? ते ना ॲक्च्युली आम्ही 2016 मध्ये असेच बघत होतो तिकडे कुठे? पनवेल साईडला. नाही 2016 मध्ये आहे ना हां. आम्ही पनवेलला रूम बघत होतो. तर ते असे त्यांचे ऑफिस होते ना सगळे, स्टेशनच्या बाहेर तुम्ही गेलात ना तर तिकडे सगळे बिल्डर लोकांचे ऑफिस आहेत. हं. तर तसंच एक ऑफिस होतं. आम्ही ऑफिसमध्ये घुसलो. आम्ही 4-5 ठिकाणी इन्क्वायरी केली. तर हे जरा जवळ होतं विचुंबेमध्ये, म्हणजे वॉकेबल डिस्टन्सला होतं स्टेशनपासून. म्हणून आम्ही तिकडे बुक केलं होतं त्यांच्याकडे. बर. हां. पण आता आपल्याला काय माहिती आहे फ्युचरमध्ये हा असा प्रॉब्लेम करेल म्हणून. त्याला अगोदर चौकशी करायची. आपले लोक खूप फ्रॉड असतात मुंबईमध्ये, तर सिटीमध्ये भरपूर लोकांना फेड्यात करतात. विषय कसा होतो साहेब, आपण हा मध्यमवर्गीय आपण असल्यामुळे आपण बोलतो कुठेतरी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला जमत नाही, कुठेतरी मुंबईमध्ये आपलं घर असावं. शेवटी प्रत्येकाचं थोडं हे छोटं मोठं स्वप्न असतं. तर आम्ही काय तेव्हा इन्क्वायरी एवढी केली नाही. बरेच लोक घेत होते. बरोबर, बरोबर. तर त्याच्या ओघात आपण पण हे झालो. आणि आता हा असा प्रॉब्लेम करतोय पैसे परत द्यायला. भरपूर लोकांना नुसतं मुंबईमध्ये लोकांना नुसतं टोपी घालण्यासाठीच बसलेले लोक. हो. आणि पनवेलमध्ये तर हा खूप मोठ्या प्रमाणात प्रकार चालू आहे त्या साईडला. तुमची तरी काहीतरी 2 लाख रुपयाची गोष्ट आहे की लोकांना 50-50 लाख रुपयाला बुडलेले लोक. मोठे मोठे हो. जागे. बरोबर. पण ते मी पैसेवाले म्हणतोय साहेब. की ट्रस्ट हां. ट्रस्ट लोक कसं करतात त्यांच्यावरती? आता विषय असा आहे साहेब की बघा, गरज आपल्याला पण असते आणि माणूस हा बघत असतो कुठेतरी घर असावं आणि थोडं कमी किमतीत आपल्याला कुठे भेटत असेल राईट, राईट. तर माणूस प्रयत्न करतो. राईट. बरोबर ना? कारण एवढी मोठा आता इकडे नवी मुंबईमध्ये घनसोली, कोपरखैरणे या ठिकाणी म्हटलं तर एवढे रेट जास्त आहेत ना की आपल्याला नाही शक्य होत. हं. त्यामुळे आपण कुठेतरी म्हणतो बाबा ठीक आहे, एक 10-15-16 लाखपर्यंत आपल्याला कुठे भेटलं हं, हं. तर त्या हेतूने आपण करत असतो हं, असं. हं. आता तसं भरपूर लोकांनी तिथे हे केलं होतं, म्हणजे हं. इन्व्हेस्ट केले होते पैसे. हं. पण तो असा त्याचा प्रकार सगळा चालू आहे. हां. इतर लोकांचं माहिती नाही, पण माझ्या बाबतीत तर असा प्रकारच तो घडतोय. हं, हं. तर म्हटलं तुम्हाला एकदा फोन करावा, तर त्यासाठी फोन केला तुम्हाला. बाकी काय? काय काय हरकत हां नाही. हां. तुमच्याकडे टोटल पैसे कितीला ठरलं होतं म्हणलं पैसे व्यवहार आहे? व्यवहार ॲक्च्युली कसं आपला मला वाटतं 401 रूम नंबर होता 4थ्या माळ्यावर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याने मला वाटतं 3,500 की 4,000 रुपये स्क्वेअर फीट असं काही ठरलं होतं. बरं. 401 रूम. रूम नंबर 401 होता 4थ्या माळ्यावर. हं. आणि तो 3.5 ते 4च्या अशा रेंजमध्ये आपलं स्क्वेअर फूट ठरलं होतं तेव्हा. बरं. ते आहे माझ्या ह्याच्यावर, पावती वगैरे आहे, तुम्हाला मी पाठवतो मी पावत्या. बरं. असं ठरलं होतं. बरं. पण लॉकडाऊन नंतर आहे ना डायरेक्टच बोलला मी दिला दुसऱ्याला रूम, तुम्ही रजिस्टर नाही केलं, असं नाही तसं नाही. त्यावेळेस किती पैसे दिले होते त्यांना टोटल? 2,35,000 दिले होते आपण. टोटल 1 लाख 2 वेळा दिले होते. हां. आणि एकदा 35,000 म्हणजे चेकच दिले होते आपण कॅश बँकेचे. व्यवहार का चेक व्यवहार केलं होतं? चेक बँकेतून व्यवहार. चेक. बरं. हो, IDBI बँकेतून माझे चेक दिले होते मी. हं, हं. तर ते माझ्याकडे बँक स्टेटमेंट आहे, त्याला क्रेडिट बँक स्टेटमेंट जे आहे ते आहे, पावत्या आहेत आपल्याकडे, आपण दिलेले त्यांना त्यांच्याकडून आपल्याला दिलेला चेक नंबर वगैरे त्याच्यावर अमाऊंट आहे. त्यांच्याकडे जो तेव्हा पण कामाला होता माणूस तो अजून त्याच्याकडे आहे, म्हणजे कामाला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक दाखवते, आणखीन त्यांना लोकांना टोपी घालण्याचं काम चालू आहे. चालू आहे. आणि त्याचा दुसरा साहेब असा दाखवतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, हां. मला भेटतील तेव्हा देईन. आणि आता त्यांनी दुसरा प्रोजेक्ट एक उचलली म्हणून तिकडे काम चालू आहे त्याचं. हां, हां. असं आहे, म्हणजे आम्हाला दाखवतो पैसे नाही आहेत, हां. दुसरीकडे काम कोणत्या बेसवर करतोय, कुठून करतोय, पैसा नाही आहे तर. ह्यांच्यावरती काही उठाव कोण घेतच नाही का तिथे लोक? कसं होतं, मेजॉरिटी असेल ना साहेब तर ते वेगळं पडतं ना. अच्छा, आता म्हणजे कसं होतं आमच्यासारख्या लोकांचे कोणाचे सपोर्टच नाही ते. हां, विषय तोच आहे ना. आता कसं होतं, रूममध्ये घेणारं म्हटल्यावर एक इकडचा असेल, एक कुठे रत्नागिरीचा असेल,
एक साताऱ्याचा असेल, एक कोरे, म्हणजे खूप लांब लांबची लोक असतात ना, बर त्यामुळे युनिटी होत नाही याच्यामध्ये. राईट राईट राईट. आता प्रत्येकाचं दुखणं प्रत्येकाला माहिती आहे की बाबा त्याला काय पर्सनली हा त्रास देतोय किंवा मला काय देतोय त्रास, ते बरं. जास्त त्याला माहिती आहे. अशीच कंडिशन आहे ना. बरोबर. तर बोललो तुमच्या माध्यमातून झालं तर बरं होईल. तुमचा काय, तुम्हाला काही चहा पाणी वगैरे असेल तर आपण करूया, काय हरकत नाही. फक्त काम आपलं साहेब झालं पाहिजे. चहा पाणी ते तसं काही महत्वाचं. नाही, आपलं कामाचं लोकांना मदत करण्याचं. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, तुम्ही पैसे दिलेले, काय कसं दिलेले, काय दिलेलं, बरोबर. हो हो हो, बँक स्टेटमेंट आहे, प्लस पावत्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांनी दिलेल्या. बर 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 बर. हां. एकदा त्याने 50,000चा चेक दिला होता, तो पण बाउन्स झाला. असं म्हणजे असं, आणि आता टोलवटोली करतो. आता टोटल रिटर्न किती दिले तुम्हाला त्यांनी? 50,000-1,000 रुपये दिले त्याने 235 मधले. दोन. एक 70 एक बाकी आहेत आपल्या अजून त्यांच्याकडे. 50-60 परत दिले त्याने, म्हणजे 2 बघा ना, 70, 80, 90, मग 60-65,000 परत दिले. अजून एक 70 आपले बाकी आहेत त्याच्याकडे. बर बर. हो हो, असं आहे. चालेल, काय